तरी सर्व कार्यकर्त्यांना राम राम. तर आमचा दिवस 21वा, तर 21चे बहुतेक 21वा तरी चालन. तर आज आहे रविवार. आज बघू काय होतं काय नाही. आज पण सकाळी सकाळी आपल्या रोजच्या प्रमाणात चालू आहे झाड बोलते पळाले जाऊ दे. तर हो काय होतं हे बघा किती आबादाना बसले. काय घेणं नाही काही नाही काही नाही. यायला चरून आणायचं बकऱ्याला यायला चरायला सोडलं मी. सोडलं वगैरे चालला आता. मला भात तांदूळ राहिले आज आले बा. काही विषय नाही. तर आता अरे यार चालू आता चालू आम्ही घरी. अरे आणलं की निघला माग. काही विषय नाही बाबा बाबा. काही आज कामं धंदे नाही एवढे. छोटे छोटे मोठे मोठे कामं धंदे चालन. चालन तर सगळ्याच काम झालं आपलं. अर्ध निर्ध झाला आता. यायला चारणं म्हणजे अर्ध काम झालं सारखे. पाणी गिंदा केलं घ्यायला बी टाकलं. चाललो मी घरी. मकर देईन का चाल. तरी बा आता थोडं कटिंग गिटिंग करून येऊ म्हणलं भाऊ. चाल काय बोलायचं आज काही काम नाही. कटिंग गिटिंग करून येऊ. बाकी पाचशे उद्या म्हणजे पुढं स्टेबिलिटी लई भारी आपल्या फोनला. कारण आता मी गाडी आणलो तरी बी आपण बाकी स्टेबल चालू व्हिडिओ थोडाफार हात तर होतो. फोन घेऊन घेतले आता. मारणं जाऊन पडलो उन्हामुळं काहीतरी घ्यावं म्हणलं. तर कटिंग केली कशी वाटते बा. आणि त्याच्यात बी प्लस आपला फोन घेऊन चाललो आता पुन्हा आणायचे. घरी जाऊन काय झोपायचेच काम आहे नाही. काकू काकू काय बाई कटिंग करून आलो आता. कटिंग करून आले पहिले गवत घ्यायला कहून का माझ्या कारोडीला. आता आज घरी म्हणल्यावर मलाच पाहणं आहे आता काय. तर हे बा चाललो कवळी घेऊन माझ्या कारोडीला. बस झाली एवढी तिची एक वैरण होती. बांधाच कडीचं कापलं मी. सोडून तर चालन. त्यांची वैरण करून मी एक झोप घेतली. त्याच्यानंतर आता आलो पा काय म्हणते त्याला परत वावरात आलो त्याला वैरण घेऊन जायसाठी. आजचा रविवार असाच टाइमपास चालला. संध्याकाळी पोहू काही होतं नाही. नाही तर काय असाच टाइमपास पूर्ण दिवसाचा. तर मग चाललं आपल्या रोजच्या प्रमाणे आपल्या बकुळाला कवळी घेऊन. आज जरा मोठी कवळी झाली त्याच्यामुळे लई जड झाली आज. चालून पाजरा अरे बापे. हे आपले दोन चालन. हे दोन म्हणजे आपले आता यायला झाले असतील एक रोज जास्त. आपण समजा ब्लॉगिंग चालू केली नाही. हे दोन झाले. चालन आता करायचं आपल्याला झाडझूड. मग आपले रोजची कामं धंदे मग व्हॉलीबॉल. आणि त्याच्यात काही ट्विस्ट येतो पाहत राहा. झाडझूड झाली आता. तेला ते वैरण गिरण आणतो. हे काय ही आपल्या बकुळ्याची. त्याच्यामुळं आता बघू आपल्या का बकऱ्यांसाठी. तरी चाललं बा आता मग असं पिशीत घेऊन काय चाललं ते काय पोळ्या आहे त्याच्यात वरतून वज आपलं रोजचे प्रमाण. देवा तर काही नाही आता टाकतो त्याला वैरण. पिशात पोळ्या आणल्या त्याला पोळ्या टाकायच्या.
धर भाऊ, धर धर बाबा, धर आहे माय धर. जाय ना बाबा, खाय ना आपल्या आपल्या जाग्या. हे दोन पा आमचे दोन्ही राखणदार मग वाट पाहू राहिली कधी येतो कधी टाकतो. उठले उठले कधी वाजले बा जम करा ना ग बाबा बाबा. कशी जोडी चाल भाऊ अजून उपपून जाऊसला यायला फोन होणार नाही. यांची बघवा ही माझ्या पाहिली माझी बाप 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 मग पिल्लू. डबे घेऊन जा रे. हा ओम हा मीच जातो घेऊन. चालन तर आमचं ओम ग्राफिक त्याचं काम करायला पण आमचं सिनेमॅटिकचं काम जरा थप्प पडलेलं आहे. कारण जरा कोणी एवढे क्लायंट भेटा ना जेव्हा जेव्हा भेटन तेव्हा पाहतले एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आता बघूला वैरण टाकायचे आपल्या मग काय निघली घरी. ओम ग्राफिक हे जरा छोटंसं काम चालू आहे. आमचं सिनेमॅटिकचं काम थप्प पडेल जर थोड्या दिवसासाठी. काही नाही ग्राफिकचं काम नाही पडेल थप्प काही विषय नाही. तर आमचं सगळे काम झालेले आहे काही विषय नाही. हे डबा घेऊन चाललो आता घरी. हा आज आता काही एवढं इंटरेस्टिंग नव्हतं पण काही छोटंसं थोडंफार इंटरेस्टिंग झालं तो मला दाखवतो काही विषय नाही. तरी आज तुम्ही शेवट लोक पाहत नाही मी काय बोलतो ते पण पाहत नाही असं कुठं चालत नाही. जाऊ द्या मी काय बोलतो मला बी कळत नाही. हो हो काय भारी जाऊ द्या. शब्दकोश आपला जरा चुकीचा आहे. चुकीचं म्हणजे शब्द आपले शब्द कधी निघतील काय निघतील ते आपल्याला बी सांगता येत नाही काही विषय नाही. चालेल बघू पुढं काय होतं. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे काहीतरी इंटरेस्टिंग होईल म्हणून सांगितलं होतं. थोडंसं काहीतरी आज बदल झाला आहे. चालू मी परत तिथे गावात काय विषय फक्त काय म्हणते आणते ते आणाला ते काहीतरी आज काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळं बिर्याणी घेते करते ना आणते. सगळं सामान तर घेतलं आता आता जायचं घरी. अर्धा किलो दही राहिलं राव दही घ्यायचं जाऊ अजून काही बाप्पो कुठलं काय कोण बघा. शिवम बस शुभम बाहेर घेतलं ना बा भाऊ भाऊ अरे बा. काही नाही तर जाताना लई फास्ट गेलतो आता हा जाताना घरी जाताना वापस डबल आता थोडं दम्मान चाललो कारण आता ते दशिक तरी कुदले तर फुटाचा चान्स आहे त्याच्यामुळं आता दम्मानात जाणं आहे काही दम्मान गेल्यावर झटके झुटके लागते चालूच राहील हा विषय. तर पूर्ण बिर्याणीचं आमचं रेडी झालं. आता काय फक्त बिर्याणी तयार करायची खायचं काम आहे. आत्ताशी अंडे उकडायला पडले थोडी रात्र झाली अजून. आमचा शेफ गाणे ऐकत ऐकत जरा काय म्हणते त्याला कुकिंग करतो. नाही नाही थांब ना राहू दे ना देशी जुगाड आहे तो वाप नाही जायचा. आमच्या बिर्याणीचं चालतं आता म्हणजे सगळं प्रोसेस झालेली. शेवटची प्रोसेस राहिली ती बी खाण्याची आणि वरतून काढलं का मग खाण्याची प्रोसेस. कसं आहे सांडा बापी. तर आमची आज झालेली बिर्याणी कसे ते आमची सांडत जरा थोडी छोटी झाली त्याच्यामुळे या सर्व मला तर नाही त्याला चालेल. आता खातो आम्ही तुम्ही बी खा आम्हाला बी खाऊ द्या.
आता बघा मी कसा कटकन वाजतो ना. हा. अरे कोणी नाही तुमच्यामुळे झालं ना ते पब्लिक आत्ताशी थांब 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 असं असं नको नको बरं, जाऊ दे नाही. ए हा आमची जिरली. जिरली का पब्लिक आत्ताशी जमा हो राहिली आमची. टू ऑल. हे पाहिलं का शेरा कसे बॉल घेतो शेरा 3-2. अरे आमच्या टीमचे .9 झालेले, पलीकडे 2च आहे. काही विषय नाही. ओ अंपायर. तर आम्ही दोघं आज प्रेक्षक आहे फक्त. आज खेळण्यास मूड नाही आमचा, त्याच्यामुळे खाली बसलेले आहे आम्ही. हे आमचे 2 मागचे प्रेक्षक अजून. अय प्रेक्षक हो, अय साधा हात घे झाले. हा आज काही खेळण्याचा मूड नाही. आता चालला जातो घरी. यायच्या चालूच राहणार मॅच 12-1 वाजता सर. चला काल मला बोललो म्हणून एकदम जिरली रे. तर चला नंतर आजचा दिवस आमचा असाच बोरिंग, थोडा टाइमपास असा तसा गेला. शेवटचं काय आपलं संध्याकाळचा मेन मुद्दा व्हॉलीबॉल खेळायचा, परत थोडंफार इंटरव्ह्यू घ्यायचा आणि काय म्हणते त्याला झालं. तर जय हिंद जय महाराष्ट्र. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाकी पाठीचे चालेल.